नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर जसं नाव आहे स्टॉक इन्स्टिट्यूट. आत्ता एक न्यूज आलेली आहे, चायनाने $623 बिलियन हे फॉरेन रिझर्वमधनं डंप केलेले म्हणजे काढून टाकलेले आहे. त्या जागी जो गोल्ड रिझर्व आहे तो वाढवलेला आहे. आता यामध्ये हे का केलेलं आहे म्हणजे स्वतःची जी करन्सी आहे तिला मजबूत करण्यासाठी हे पाऊल उचललेलं आहे. आणि आता जर बघितलं आपण तर फक्त $693 बिलियन डॉलर हे फक्त चायना होल्ड करतं आहे फॉरेन रिझर्वमध्ये, जो आत्तापर्यंतचा 2008 नंतरचा खूप मोठा लोवेस्ट जो अमाऊंट म्हणतो आपण त्यातला प्रकार आहे. आणि हे जे घडतं आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, डॉलर हा कॉलॅप्स होणार आहे. जर आपल्याला माहिती आहे एखाद्या गोष्टीची व्हॅल्यू जर कमी होणार आहे तर ती माणूस जास्त दिवस जास्त होल्ड करू नाही शकत. त्यातलाच हा प्रकार म्हणावा लागेल. आणि चायना हे तेच करताना दिसत आहे. त्यानंतर जर बघितलं इंडिया झाला आपला देश, तर इंडियाने सुद्धा आपला जो गोल्डचा जो रिझर्व आहे तो खूप वाढवलेला आहे. आणि तर बघितलं तर जे ते देश आहेत ते आता सध्या फक्त गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करत आहे, जेणेकरून त्यांची जी करन्सी आहे तिला स्टेबल करण्यासाठी. आता जर बघितलं डॉलरच्या तुलनेत आपला ₹1 ढासळताना दिसतो आहे. पण मला असं वाटतं की येणाऱ्या भविष्यामध्ये हे एक मजबूत पाऊल राहणार आहे की जे आपली जी अर्थव्यवस्था आहे ती सांभाळू शकेल. कारण ज्यावेळेस डॉलर कोलॅप्स होणार त्यावेळेस जागतिक मंदीचा हा प्रकार खूप मोठ्या प्रमाणावर घडणार आहे. म्हणजे खूप मोठी झळ बसणार आहे जगाला या विषयाची. आणि त्यापासून वाचण्यासाठी प्रत्येक देश आपल्याला स्वतःला तयार करत आहे. आता यामध्ये काय घडू शकतं काय नाही हे येणार काळच सांगेल. पण तुम्हाला काय वाटतं तुम्ही मला नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. तसंच जर बघितलं पाकिस्तानमध्ये जर इराण आणि जे अमेरिकेची जी शांततेची चर्चा होती सीजफायरची आणि त्यांची जे अटी होत्या, तर इराणने अमेरिकेच्या पूर्णपणे सर्व अटी लाथळलेल्या आहेत, म्हणजे नकार म्हणून सांगितलेलं आहे. आणि त्याचा परिणामसुद्धा उद्या आपल्याला मार्केटमध्ये छोटा मोठा परिणाम बघायला भेटू शकतो. कारण आता मार्केटने सुद्धा इराण आणि अमेरिकेचं जे युद्ध आहे ते याला खूप असं लाईटली घेण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे. म्हणजे म्हणता येईल आपल्याला जास्त त्याचा इम्पॅक्ट आपल्याला दिसत नाही. जर मोठा हल्ला झाला यदा कदाचित तर आपल्याला असं बघायला भेटू शकतं की अमेरिकेचा जो हल्ला राहील इराणवर झालेला, किंवा इराणने जो इस्रायल किंवा अमेरिकेच्या ज्या बेसिस आहेत सौदीमध्ये त्याच्यावर जर मोठा हल्ला केला तर नक्कीच आपल्याला त्यामध्ये आपल्याला मार्केटमध्ये छोटा मोठा क्रॅश बघायला भेटू शकतो. पण लाँग टर्ममध्ये जर बघितलं तर प्रत्येक देश आता येणारा जो डॉलरचा जो कोलॅप्स आहे आणि जागतिक मंदी आहे त्यासाठी स्वतःला तयार करताना दिसत आहे. तर तुम्हाला कशी वाटली अपडेट नक्कीच मला तुम्हाला कमेंट करून सांगू शकता. तसंच जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तसेच बेल आयकॉन देखील दाबायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील. भेटूयात पुन्हा अशीच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.